नमस्कार सगळ्यांना. मी निलिमा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फौजीबाई निलिमा. तर घरात थोडं फर्निचरचं काम सुरुवात केलेली होती. तर त्यासाठी तिथे कलर्स, डिझाईन सगळे सिलेक्ट करायचं चालू होतं. तर ते सिलेक्ट करताना एवढं कन्फ्युजन होत होतं की नेमकं घ्यायचं कोणतं सूट होईल किंवा कोणते आपल्याला साफसफाई करायला, त्याला सगळ्या गोष्टींना असं क्लीन होईल. त्यानंतर हे लॉट्स पट्टी त्या कशा घ्यायच्या किंवा कोणत्या डिझाईनच्या घ्यायच्या, यामध्ये खूप काही कन्फ्युजन होतं. मग त्यानंतर खूप काही कन्फ्युजननंतर किंवा खूप काही डिझाईन्स पाहिल्यानंतर असं सिलेक्ट केलं. पण खूप आपण पाहिल्यानंतर खूप कन्फ्युजन होतो बरं का. ही लॉट्स पट्टी आम्ही सिलेक्ट केली, खूप छान वाटत होती. आता इथे थोडंसं नॉर्मल असं तुम्हाला वेगळं वाटत असेल, जाड जर का घेतली तर एवढी छान नाही वाटत होती, त्यासाठी मग बारीकमधलीच घेतली. एवढा घरात पसारा सुरू आहे की असं वाटतं की बापरे, आपण जसं काही खूप म्हणजे पण हा पण एक आनंद आहे की आपल्या घरात काहीतरी नवीन सुरुवात होत आहे आणि ते झाल्यानंतर आपल्याला जेवढा आनंद होणार आहे त्यापेक्षा ही घाण असं काही वाटत नाही. त्यासाठी मग सगळ्याकडे आता फर्निचरचं काम देखील सुरू झालेलं आहे. तर फर्निचरसाठी आम्हाला करायचं आहे टी व्ही युनिट करायचं आहे, त्यानंतर आपलं देवघरातलं मंदिर करायचं आहे, जिन्याखाली आमचा जो कप्पा आहे तिथे पण देखील करायचं आहे. आणि त्यानंतर इकडे टी व्ही पण काढली गेली आणि त्यांनी टी व्ही युनिटसाठी स्टार्ट केलं. तर इतक्या वेळेस त्यांनी पट्ट्या लावत होते, काढत होते, अजून वापस लावत होते. आता हे त्यांनी एवढं सेट केलेलं आहे, पण ते लगेच काढून ठेवणार होते. म्हणजे असं काय चाललं होतं त्यांचं त्यांना माहिती. पण काम खूप छान केलं त्यांनी. म्हणजे ते आधी सेट करायचे, फक्त कच्चं करून बघायचे की व्यवस्थित बसतंय की नाही, ते सगळं करत बसायचे. केवढी घाण झालेली आहे, खूप पसारा झालेला आहे, पण आनंद पण खूप वाटतो आहे, कारण आता हा पसारा नंतरून आपलं मन प्रसन्न करणार आहे. तर त्यासाठी सगळ्याकडे अशी घाणच घाण होती आणि त्यामध्येच देवाचं वातावरण पण थोडंसं चेंज झालेलं होतं. तर तुम्ही पाहिलं की खूप घाण झालेली आहे. त्यानंतर नळाची फिटिंग वगैरे पण बाकी होती, म्हणजे मोटर व्यवस्थित सेट करायचं, ते नळ वगैरे जे आपले खालून पाणी वर चढवायचे असतात किंवा लाईट नसते किंवा काही नसतं, म्हणजे आपल्याला जेव्हा पाण्याची गरज आहे तेव्हा लगेच पाणी घेण्यासाठी, मग तिथे ते सगळी फिटिंग वगैरे पण झालेली नव्हती. तर ती फिटिंग पण तिथे झाली, तर तिथे पण खूप घाण झालेली होती, तर ते पण क्लीन करून घेतलं. त्यानंतर हे सकाळचं वातावरण आहे की जे मी क्लीन केलेलं आहे, कारण सकाळपासून आसपास 10च्या आसपास जर का काम सुरू झालं, 9:30-10च्या आसपास, तर ते रात्रीपर्यंत काम करायचे. म्हणजे 9, 10, 11, कधी-कधी 12 पण व्हायचे काम चालू असताना. मग त्यामुळे घरात खूप गोंधळ व्हायचा. तर इकडे टी व्ही युनिट त्यांनी थोडंसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच, थोडंसं सेट केलं, त्यांनी वापस काढलं. त्यानंतर त्यांनी इकडे आपल्या ज्या टी व्ही युनिटमध्ये लाईटिंग येणार आहेत, म्हणजे प्रोफाईल लाईट किंवा त्याच्यामध्ये लाईट, आपली टी व्हीच्या जे वायर्स असतात त्या सगळ्या त्यांनी व्यवस्थित इलेक्ट्रिकवाल्याकडून काढून घेतल्या. त्यानंतर इकडे हा होत आहे मंदिराचा साचा तयार होत आहे. म्हणजे त्यांना बॉक्स वगैरे करायला काही एवढा वेळ नाही लागत, पण त्यांना नंतरून ते सेट करायला, व्यवस्थित माप घ्यायला, ते करायला त्याला खूप वेळ असा जात होता. 2-2, 3-3 लोक काम करत होते, पण आपलं किचकट काम असतं ते थोडं, त्यामुळे त्यांना वेळच लागत होता. त्यानंतर हे जे आहेत हे बॉक्स आहेत, जे की टी व्हीच्या एका साईडला एका कोपऱ्याशी असे, म्हणजे पूर्ण हाईटपर्यंत POPपर्यंत डायरेक्ट टॉपला जे ड्रॉप्स आहेत ना त्यापासून असं पूर्ण लेंथपर्यंत आम्ही घेतलेलं आहे. त्यासाठी हे बॉक्स त्यांनी तयार केलेले आहेत. त्यानंतर हे बॉक्सचे त्यांनी व्यवस्थित असं मध्ये जे काही लावायचं असतं त्याचे नाव काही आपल्याला एवढं येत नाहीत. त्यानंतर इकडे त्यांनी ड्रॉप पण तयार केलेले आहेत, जे खालचे असतात ते पण त्यांनी तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर पहा, त्यांनी बसवले खालचे जे आपले ड्रॉवर असतात ना, ते त्यांनी तिथे परफेक्ट असे सेट केले. सेट करत असताना पण त्यांना म्हणजे खूप काही फेस करावं लागतं, कारण एवढी गोष्ट म्हणजे एकदम खाली सपोर्ट काही नसताना. आता तिथे खाली आम्ही काहीच सपोर्ट ठेवलेला नाही, म्हणजे असं जसं कॉट टच असतो जमिनीला तसं आम्ही काही ठेवलेलं नाही, आम्हाला वरतीच हवं होतं.
म्हणजे वरती छान वाटतं. त्यानंतर वायर वगैरे फिक्स झाल्या, त्यांनी वरतून प्लाऊड पण सेट केला आणि त्याच्याच साईडला त्यांनी टी व्हीचं पॅनलचं जी शीट असते ती पण लावली. त्याच्यानंतर वरती एक आम्ही शेल्फ ठेवलेला आहे, म्हणजे आपल्या काही ट्रॉफी वगैरे किंवा असे काही शोपीस असतात तर ते आपण तिथे पण ठेवू शकतो आणि साईडला असे ड्रॉप केलेले आहेत. त्यानंतर इकडे होत आहे मंदिर, जे की सर्वांचं म्हणजे सगळ्या लेडीजचं खूप प्रसन्न करणारं असतं, ते म्हणजे आपलं मंदिर असतं. त्यानंतर ही जिना खालचा जो स्पेस असतो तो रिकामा असतो असा पण, आणि आपण असं जर का काहीच पण ठेवलं तिथे तर आपल्याला कसं तरी होतं किंवा आपल्या घराचा जो लुक असतो तो त्याने खराब होतो. त्यासाठी मग तिथे पण आम्ही कबड बनवायची सेट केला. त्यानंतर असं काही मंदिरचा थोडाफार लुक झालेला आहे. हे मी सुरुवातपासून घेतलेलं आहे, म्हणजे जसं जसं काम सुरू झालेलं होतं किंवा जसं जसं पुढे पुढे घेत गेलं तसं तसं झालं. कारण यामध्ये सतत घरामध्ये ठोकपीटचा आवाज त्यामुळे व्हिडिओ घेणं काही शक्य होत नव्हतं आणि त्यातल्या त्यात प्रिशेचा पण हात फ्रॅक्चर झालेला होता. त्यामुळे मग व्हिडिओ शूट करणं काही एवढं पॉसिबल होत नव्हतं आणि गावाकडे गेल्यानंतर मग खूप काही कामं पण असतात, ते असतं, त्यासाठी मग काहीच शूट करायचं मूड नव्हता. तरी ते त्यांनी असं सेट केलेलं आहे, म्हणजे तो बॉक्स असा साचा तयार केलेला आहे त्यांनी आणि त्यानंतर तो असा सेट केलेला आहे. त्याला मधून असं व्हाईट काहीतरी म्हणत होते ते त्याला, तर ते त्यांनी तिथे सेट केलेलं होतं, म्हणजे जेणेकरून त्याच्यात शिका वगैरे निघतात ना त्या निघणार नाहीत. आणि त्याला व्यवस्थित असं चिकन टेपनी चिटकवून असे ते हे ड्रॉप तयार केलेला होता, त्याच्या खाली व्यवस्थित असं सेट करून जात होते, म्हणजे जेणेकरून ते ज्यांनी जे चिपकवलेलं आहे ते व्यवस्थित सेट राहिलं पाहिजे. तुम्ही पण जर का फर्निचर करत असाल तर तुम्हाला माहिती आहे की आपलं कसं होतं. त्यानंतर हे किचनमध्ये सुद्धा त्यांनी तसंच केलेलं होतं. त्यानंतर आम्ही माहिले की पाहत होतो, रिशाचे खूप म्हणजे खूप हाल होत होते, कारण तिला एकच हाताने खूप अवघडल्यासारखं होत होतं. पण काय करणार, लहान तिला समजत पण नव्हतं की नेमका तिला त्रास काय आहे तो. आम्ही इथे देवारा पाहत होतो, कारण खूप इच्छा होती कधीपासूनची की आपला देवारा असा पाहिजे असं. आणि आमच्या ज्या गावातलं घर आहे तिथे छोटासा देवारा होता, छान होता, पण आपण मंदिर कसंही असो पण आपल्याला खूप आपलं शांत होण्याचं काम हे आपलं तिथंच होत असतं. त्यासाठी मंदिर कसलंही असलं तरी पण खूप छान वाटतं. जसं की माझ्या क्वार्टरमध्ये आम्ही कबडमध्ये सेट केलेलं आहे. त्यानंतर इकडे पहा, किचनचे जे कबड आहे ती अशी तयार झालेली होती, पण त्याला म्हटलं वरती जसं सेल्फ आहे त्यांनी आधी असंच लावून दिलं. त्यानंतर मग आम्ही डिसाईड केलं की यामध्ये आम्हाला 2 पार्ट पाहिजे. त्यांनी डायरेक्ट काय केलं की कबडसारखं तयार करून ठेवून दिलं. तर मी त्याला बोलली की आम्हाला 2 शेल्फमध्ये, 3 शेल्फमध्ये नको वाटल्यास, पण 2 शेल्फमध्ये तरी आम्हाला करून द्या, की नंतरून जेणेकरून आपल्याला तिथे काच बसवण्यासाठी परफेक्ट होईल. त्यानंतर घरावर आम्ही नावं पण लावलेले नव्हते, तर खूप दिवसापासूनची इच्छा होती. मागची सुट्टी पण अशीच निघून गेली की आपण खूप कामं ठरवून येतो, कारण आमची सुट्टीच अशी असते की खूप काही कामं ठरवून येत असतो. त्यामध्ये नावं टाकायला सुरुवात केली मग. आणि खालचे जे प्लेट आहे तिथे तुम्हाला जे तिथे सेट करताय तिथे आहे मोरया, जे की मी तुम्हाला नंतरून असं सेपरेटली दाखवते की नेमकं कसं दिसतंय असं. आणि त्यानंतर वरची जी प्लेट आहे व्हाईट याच्यावर, तिथे आम्ही महादेव निवास, हे जसं की तुम्हाला इथे दिसतंय मोरया, आणि इकडे आहे महादेव निवास. तर दोघांपैकी तुम्हाला कोणतं छान वाटलं किंवा दोघं पण तुम्हाला कसे वाटले ते पण मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. त्यानंतर इथे त्यांचं कामच चाललेलं होतं, असे ते व्यवस्थित चिपकवून घ्यायचे फेविकॉलने आणि त्याला चिकन टेप लावायचे. त्यानंतर इकडे सनमायकासुद्धा आलेला होता, म्हणजे आता ही नवी आस लागलेली होती की आपला सनमायका आलेला आहे म्हणजे आपलं काम लवकरात लवकर कंप्लीट होणार आहे. तर त्यांनी मागच्या साईडला असं सोडून दिलेलं होतं की मागची साईड कोणी पाहत नाही असं, पण आम्ही त्याला सांगितलं की मंदिर आहे, पुढची असो किंवा मागची, त्याला व्यवस्थित आपण कव्हर केलंच पाहिजे. त्यासाठी मग जे काही छोटे छोटे तुकडे होते त्या क्लाउडचे, म्हणजे व्हाईट जी हे होतं ना लावायचं त्यांना कवर, त्यांनी सगळं फौजीन त्यांनी त्याला सगळं सेट करायला लावलं की नाही मागची साईड पण असली तरी पण त्याला पूर्ण तू कव्हर कर असं. त्यानंतर त्यांचा सगळा सामान जो होता तो सगळा इथेच ठेवलेला असायचा, म्हणजे दिवसभर एवढा पसारा पसारा पसारा. सकाळी असं छान वाटायचं की सगळं घर असं छान झाडू वगैरे मारलेलं आहे, सगळं छान वाटायचं. त्यानंतर इकडे व्हाईट सनमायका लावून झाला, म्हणजे तरी
फक्त एवढाच सनमायका लागला आहे, तरी पण खूप लुक चेंज झालेला होता. आणि ह्या सगळ्या गडबडमध्ये आमची दिवाळीची साफसफाई पूर्ण राहून गेलेली होती. मग आईने त्यांनी ठरवलं आणि मी पण ठरवलं की आता लक्ष्मीपूजन जवळच येणार आहे, तर आपलं काम तर अजून काही झालेलं नाही आहे. तर म्हटलं चला आपण थोडीफार साफसफाई करून घेऊयात आणि ते वरच्या रूममध्ये शिफ्ट करून घेऊयात. तर असे आम्ही सी टाईप पण घेतलेले आहेत. म्हणजे आपल्या इकडे बॉक्स तर आहेत की आपण काही पण शोपीस ठेवू शकतो, पण तिथे सी टाईपमध्ये असं काही असतं की आपल्याला लगेच काढायचं आहे, तर ते छान वाटतं. त्यानंतर इकडे पहिले फक्त सी दाखवले मी तुम्हाला, आता लॉट्स पट्टीनुसार मी सी दाखवत आहे की लॉट्स पट्टीवर सी किती छान दिसत आहे. त्यानंतर इकडे व्हाईट सनमायका आणि इकडे आम्ही एकदम लाईट असा स्काय ब्ल्यू कलर घेतलेला आहे. तुम्हाला पण कसा वाटला ते पण मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला आम्ही चूज केलेला कलर कसा वाटला असं. आणि आमचं टी व्ही युनिट पण आम्ही डिझाईन केलेलं कसं वाटलं. त्यानंतर इकडे असं सगळं सेट झालेलं होतं, म्हणजे असं मार्बल टाईप आम्ही टी व्ही युनिटच्या मागे घेतलेलं होतं पॅनलला. त्यानंतर वरती पण तसाच शेड दिलेला होता, जे आपण एक प्लाऊड लावलेला आहे शेल्फ म्हणून तिथे पण. आणि हे सी टाईप आहे त्याला पण. आणि त्यानंतर जनरली असं क्रॉसमध्ये किंवा असं घेतात, तर आम्ही तिथे सर्कलमध्ये घेतलेलं होतं, जिथे आपण सेटअप बॉक्स वगैरे ठेवतो. त्यानंतर देवाऱ्याचं जे होतं ते आम्ही साईडला ग्रे कलरचं घेतलेलं होतं, कारण व्हाईट कलरचं मध्ये ॲक्रेलिक येणार आहे, तर आपण असं ग्रे कलर जर का घेतला तर पाहायला पण छान वाटेल म्हणून. त्यानंतर तिथे बसायचं टेबलसुद्धा होता की जो की देवाऱ्यातच होता. त्यानंतर असा काही टी व्ही लावल्यानंतर असा काही टी व्ही युनिटचा लुक असा दिसत होता. त्यानंतर तुम्हाला माझा एक्झिबिशनचा तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असेल, त्यामध्ये मी झुमर दाखवलेलं होतं, तर आम्ही तिथून हे झुमर आणलेले होते. तर कसं वाटते, घरात खूप सारा पसारा आहे, पण एक आस पण आहे की आपलं घर आता एक नवं लुक देणार आहे. सगळीकडे फेविकॉलचा वास, त्याचा सुगंध, आणि त्यानंतर ही अशी पाहिल्यानंतर खूप मन प्रसन्न होतं. म्हणजे तिथे प्रोफाईल लाईट लावलेली आहे वॉर्म लाईटसारखी. त्यानंतर इकडे स्काय ब्ल्यू लावलेली आहे, म्हणजे असं पाहायला पण खूप लुक छान वाटत होता. त्यानंतर हे लाईट अजून लावायचे बाकी होते त्यांचे, त्यामुळे ते तसं दिसत होतं, पण लुक खूप छान वाटत होता. त्यानंतर अजून किचनचं बाकी आहे, जिन्याखालचं बाकी आहे, ते तुम्हाला मी नेक्स्ट सुट्टीमध्ये दाखवेल. तोपर्यंत बाय बाय.